हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर इकडे कालचा जो व्हिडिओ आहे तो मी शूट केलेला आहे. तर काल सगळ्यांना सुट्टी होती, घरात सगळीच होते, दोघी आणि मिस्टरसुद्धा. तर सकाळी लेट उठणं, मग त्याच्यानंतर नाश्ता पोहे बनवले होते. तर माझा नाश्ता चहा पाणी आंघोळ वगैरे सगळं झालं होतं. दिशूचं सुद्धा झालं होतं. दिशाला क्लासला सुट्टी नव्हती, त्यामुळे तिला नाश्ता वगैरे करून ती क्लासला गेली होती. आरो आणि तिचे पप्पा फक्त होते, तर ते अजून त्यांची आंघोळ वगैरे चालूच आहे. मग इकडे नाश्ता वगैरे मी पोहे बनवून ठेवले होते. तर इकडे मग मी जेवणाची तयारी करते, कारण घरी सगळे आहेत म्हटल्यानंतर जेवणाला उशीर झालेला आहे. आधी नाश्ता चहा पाणी, मग नंतर जेवण. तर हा सुट्टीचा दिवससुद्धा असाच गेलेला आहे, पूर्ण दिवस कामातच गेलेला आहे. तर इकडे साधारण 10 वाजले असतील सकाळचे. तर इकडे चहा नाश्ता माझा झालेला आहे, दिशूचा पण झाला आहे. तर इकडे मी सांडग्याची आमटी आहे ती बनवायला घेतलेली आहे. मग सांडगे पहिले तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेतले, जरासे लालसर असे भाजून घेतले. नंतर त्यात कांदा वगैरे टाकून मग साधं चटणी मीठ वगैरे टाकून सांडग्याची आमटी. इकडे कोबी चिरून ठेवलेला आहे, कोबीची भाजी. तिकडे भात शिजत आहे आणि इकडे पोहे बनवले. तर ते मिस्टरांचं चहा वगैरे आंघोळ वगैरे झाली होती, तर त्यांना पोहे गरम करून देते. आणि इकडे मग माझं जे रुटीन आहे ते सुट्टीच्या दिवसात जे आहे तेच आहे, फक्त एवढंच की लेट आहे. नाहीतर एनी टाईम सकाळी 5 वाजल्यापासून चालू होतं, पण इकडे सुट्टी असल्यामुळे लेट सगळे उठणं वगैरे, त्यामुळं जरा लेटचं रुटीन आहे. तर आता इकडे कोबीची भाजी वगैरे बनवून घेते. कसं आहे ना, घरात सगळ्यांना सुट्टी असते, फक्त गृहिणीलाच कधी सुट्टी नसते, पण काय करणार, करावं तर लागते. तर आता इकडे मी कोबीची भाजी बनवून घेते. दिशूचं पण आवरून दिलं, ती पण गेली क्लासला, तिला पण सुट्टी नाही बिचारीला, तिला पण कंटाळा आला होता. तरी पण ती केली, कारण रविवारची सुद्धा त्यांना सुट्टी देत नाहीत. ती आता 9वीला आहे आणि छोटी 7वीला आहे, पण ती घरीच अभ्यास तिचा मी घेते. तिला मी अजून क्लासला टाकलंच नाही. आणि दिशू आहे ती, तिला ह्यावर्षीच मी क्लासला टाकलेला आहे 9वी 10वीसाठी एकदम. तर इकडे कोबीची भाजी आहे ती बनवायला घेतलेली आहे. तेलामध्ये टाकलेला आहे कांदा जिरं मोहरी वगैरे, कढीपत्ता मिरची टोमॅटो. पिवळी कोबीची भाजी असते ना ती करते, साधी सिंपल. चण्याची डाळ वगैरे टाकत नाही आम्ही, तर आम्हाला अशीच आवडते. म्हणजे कांदा जिरं मोहरी कढीपत्ता मिरची, नंतर हळद वगैरे टाकून, आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं, खूप छान होते. आणि अशीच झाकून ठेवायचं, वाफेवर शिजून जाते भाजी. नंतर इकडे थोडंसं कारलं पण मी चिरून घेतलेलं आहे, ते लांब असं पातळ चिरून घेतलेलं आहे, कारण मग चपात्या बनवून झाल्या की त्याच्यातच मी ते फ्राय करणार आहे. जेवताना असं खायलासुद्धा खूप छान लागतं फ्राय केलेलं कारलं. तर इकडे भात वगैरे पण शिजलेला आहे माझा, आमटी झालेली आहे. आणि कोबीची भाजीसुद्धा फोडणीला टाकलेली आहे. चपातीचं पीठ वगैरे मळून घेणार, कपडे धुवून घेणार, आणि नंतर मग कपडे धुईपर्यंत माझं जे चपातीचं पीठ आहे ते भिजल चांगलं. मग आता इकडे कपडे आहेत, सगळ्यांचे आंघोळी वगैरे झालेले आहेत, तर मी ते आता कपडे धुवून घेते. मशीन लावणार नाही, कारण कपडे काही जास्त नाहीत, थोडेसेच आहेत, रोजचे आहेत ते. स्कूलचे वगैरे कपडे नाही आहेत. दिशाचा एक ड्रेस फक्त आहे, बाकी नाही जास्त. मग मी हातानेच कपडे वगैरे धुवून घेणार आहे. कपडे धुवून झाले की मग इकडे आता जी कालची सुकलेली कपडे परवाची आहेत तर ती काढून घेते, आणि इकडेच मग कपडे सुकत टाकते. म्हणजे हे कपडे धुतलं की असं वाटतं की खूप मोठं काम झालेलं आहे. कपडे धुतल्यावर रिलॅक्स वाटतं आणि जरा छान वाटतं. नाही तर मग कपडे धुवायची राहिली की मग सारखं ते डोक्यात घुमत राहतं कपडे धुवायचे वगैरे. सुट्टीच्या दिवशी असंही खूप वेळ होतो कपडे धुवायला. तर कपडे वगैरे धुवून झालेले आहेत, सुकतसुद्धा मी इथं घातलेले आहेत कपडे आहेत ते. आणि आता नंतर मग मी चपात्या आहेत त्या बनवून घेणार आहे. तर इथं मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. जे पीठ आहे ते मी आधीच मळून ठेवलं होतं, तर आता ह्याला फक्त तेलाचा हात लावून छान असं एकजीव करून घेते, आणि इकडे चपात्या आहेत त्या मी बनवून घेते. मग चपात्या झाल्या की नंतर मग आपण गरम गरम जेवून घेणार आहोत.
आता इकडे मी चपात्या बनवून झाल्या की मग नंतर सगळ्यांना ताटं करणार आहे. तोपर्यंत दिशासुद्धा क्लासवरून येईल. इथे जवळजवळ 1 वाजला असते, 12:30-1च्या दरम्यान मी चपात्या बनवायला घेतल्या होत्या. कारण नंतर त्याच्या आधी आम्ही कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर थोडं टाईमपास वगैरे इकडे तिकडे करत जरा मिस्टरांशी गप्पा वगैरे मारत बसल्यामुळे नंतर मग वेळ झाला. मग आता इकडे चपात्या बनवून घेते. गरम चपात्या बनवून झाल्या की मग तोपर्यंत दिशा येईल, मग आम्ही सगळे जेवण करून घेऊ. तर इकडे चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहेत. मस्त तेलामध्ये कारलं आहे ते फ्राय करून घेतलेलं आहे. जास्त असं तेल नाही, थोडंसं जरी तेल टाकलं तरी चालतं आणि चटणी मीठ थोडीशी टाकायची, छान लागते टेस्ट. तर कारलं वगैरे सुद्धा झालं भाजून, जेवण वगैरे पण झालं. पण नंतर जो राडा पडला होता भांड्यांचा, तो मूळ होता, तो खूप मोठा टास्क होता, तो मला कंप्लीट करायचा होता. नाहीतर मी जर अशीच भांडी ठेवली असती आणि झोपली असती तर मग खूप म्हणजे संध्याकाळी चहाच्या टायमाला भांडी, मग नंतर उठलं की मग ती भांडी घासा, मग चहा ठेवा, मग हे त्यापेक्षा सगळं स्वच्छ करून जर झोपलं ना तर छान वाटतं आणि झोपसुद्धा चांगली लागते तसं म्हणायला गेलं तर. मग माझी इकडे सगळी भांडी वगैरे घासून झालेली आहेत. तर ही कढई आहे, तुम्ही बघू शकता, थोडीशी अशी जास्त आतून काळी नाही पण बाहेरून जराशी काळी झाली होती जास्त. तर ही मी कढई साबण असतो ना आपला अंगाला लावायचा, त्या साबणाने घासलेले आहे. बघू शकता तुम्ही कढई किती छान निघालेली आहे, मस्त अगदी चकचकीत अशी कढई मी धुवून घासून. असंही मी पहिलं साबण वापरत होते, तो सिंथॉल म्हणून, त्याने पण भांडी खूप, ॲल्युमिनियमची भांडी असतात ना ती खूप छान निघतात, मस्त निघतात. तर इकडे भांडी वगैरे घासून झालेले आहेत. आता किचन आहे तो सगळा स्वच्छ, कट्टा आहे तो पाण्यानं धुवून घेतलेला आहे, पण शेगडी येते. मग मी आता इकडे स्वच्छ अशी पुसून घेते. मग आता असं क्लीन झालं आणि एकदाची कामं आवरली की मग छान वाटतं, बरं वाटतं. मग संध्याकाळी चहा वगैरे बनवल्यानंतरची जी काही भांडी असतील ती मग आपण घासू शकतो. तर असा किचन ओटा वगैरे मी सगळा क्लीन करून घेते. आणि असा सुट्टीचा दिवस माझा गेलेला आहे. तर तुमचा सुट्टीचा दिवस कालचा कसा गेला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर दसऱ्याची काही आमची साफसफाई नाही, कारण गणपतीत मी केलीच होती, त्यामुळे थँक्यू, बाय बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल.